मला वाटलं नव्हतं की आज आपल्याला पप्पा एवढं फवारायला लावतील म्हणून. तर कसं काय पब्लिक, तर मी तुमचा लाडका कुणकीकर ब्लॉगर. तर आज काय मामाच्या शेताकडे झोपलो होतो, तर काय पप्पांना सकाराम परत फोन लावून सांगले की आज फवारायचे म्हणून. मग काय शेताकडून घराकडे जात होतो, तर काय आपल्याला मोर दिसले. मोर दिसल्यानंतर म्हणलं चला त्याचा व्हिडिओ काढणं तर बनतंय. मग काय त्याचा व्हिडिओ काढून आपण आलो घराकडे. तर घराकडे आल्यानंतर पप्पाने म्हणले उचल फवारा चल म्हणले शेताकडे. शेताकडे आल्यानंतर कसं बसं कापसाला फवारून घेतलं मित्रांनो. कापसाला फवारणं झाल्यानंतर खूपच कंटाळा आलता मित्रांनो. त्याच्यानं म्हणलं चला आता जाऊया आपण आता आपल्या घराकडे. आज आपल्याला फॉलो केलेल्या मित्राचे नाव तुम्हाला वरी दिसतच असेल. तुमचं पण आपल्या ब्लॉग मध्ये जर नाव दिसायचं असलं तर तुम्ही पण आपल्याला फॉलो करून घ्या मित्रांनो. मग काय आवरून आपण निघालतो आपल्या जवकोटला. तर काय जवकोटला निघालतोच काय वाटामध्येच आपल्या मित्राची गाडी बंद पडेल ती. तर काय त्याला आपण तेल आणून दिलं आणि त्याला म्हणलं गाडी जा आता घराकडे. तर काय त्याला आपण घराकडे धाडल्यानंतर म्हणलं आता जाऊया आपण आपल्या साईच्या दुकानाकडे. तर काय साईच्या आपण दुकानाकडे आलतो मित्रांनो. तर काय लगेच गोविंद आलता. तर गोविंद म्हणलं चला आता आपल्याला गाडीमध्ये पेट्रोल टाकून यायचे. तर काय गोविंद आपल्याला गाडीवर बसून पेट्रोल टाकायला घेऊन. मग काय जीके भाऊच्या गाडीवर बसणं म्हणता आणि जीवावर गोळी घेऊनच बसणं राहते मित्रांनो. मग काय कसं बस जीके भाऊनं आपल्याला आणला पेट्रोल पंपावर. मग काय पेट्रोल पंपावर आल्यानंतर जीके भाऊला म्हणलं जीके भाऊ आता तू गाडीच्या मागं बस, मला तुझ्या गाडीवर बसण्यासाठी खूपच भीती वाटते. मग काय त्याला बसवलं गाडीच्या मागं आणि नंतर म्हणलं चला आता जाऊया आपण हॉटेलला. तर काय हॉटेलला गेल्यानंतर जास्त काय आपल्याकडे पैसे नव्हते. मग काय घेतले मागवलं 2 समोसे. समोसे खाल्यानंतर म्हणलं आजचा ब्लॉग इथंच थांबूया. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.